जालन्यात 1 कोटी रुपये किंमत असलेल्या सोन्या चांदीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील अनोखा गणेश मंडळाचं यंदाचं हे 9वं वर्ष आहे। मागच्या वर्षी या गणेश मंडळाने 108 किलो वजनाची गणेश मूर्तीची स्थापना केली होती। यंदा याच मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा साज देण्यात आलेला आहे। सोन्याचा मुकुटही या गणेशाला परिधान करण्यात आला। यह साल उसको गोल्ड का सजावट और मुकुट हार पहनाया जाएगा। तो हमारे सभी मेंबर की तरफ से हमने यहाँ चांदी की मूर्ति को गोल्ड का रूप यहाँ दिया है, जो कि एक आकर्षित जालना वासियों के लिए और सभी भक्तगणों के लिए यह मूर्ति बन चुकी है। और उसी के साथ आने वाले दिनों में एक बहुत ही अच्छी भव्य दिव्य झांकी जो कि हरियाणा से यहाँ पर कल आने वाली है। मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पर्यावरणपूरक संदेश देण्यात येतात आणि यावर्षी परळ इथल्या तकदीर गणेशोत्सव मंडळाकडून रांगोळीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे। बाप्पाची मूर्ती ही 4 फुटांची आणि त्याचप्रमाणे सुंदर सुबक अशी मूर्ती आहे। मंडळाकडून चाळीतील गणेशोत्सवाचा देखावा बनवण्यात आला आहे। परळमध्ये रांगोळीपासून बाप्पा जो आहे तो साकारण्यात आलेला तीच ही मूर्ती आहे जी रांगोळीपासून साकारण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून खरं तर पर्यावरणपूरक संदेश देण्याचा देखील या सगळ्या परळवासियांचा प्रयत्न होता। त्याच्यामुळे या मूर्तीबद्दल मोठी चर्चा आहे। आकर्षक असं बाप्पांचं रूप यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। भडक अशा गुलाबी रंगातली ही मूर्ती परळ इथल्या तकदीर गणेशोत्सव मंडळाकडनं रांगोळीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे। बाप्पाची मूर्ती 4 फुटांची आणि त्याचप्रमाणे सुंदर गुलाबी अशी सुबक मूर्ती आहे। मंडळाकडून चाळीतील गणेशोत्सवाचा देखावा देखील बनवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आपल्याला गणेशोत्सवात बघायला मिळतात, पण हा देखावा साकारत असताना मूर्ती देखील पर्यावरणपूरक असावी, पर्यावरणपूरक संदेश त्या माध्यमातून जाईल असाच एक प्रयत्न जो तो करावा असं सगळ्यांचं म्हणणं असतं। त्याबद्दल अपील देखील करण्यात येतं आणि तेच अपील लक्षात घेऊन आपण बघतो या मंडळाकडनं म्हणजे तकदीर गणेशोत्सव मंडळाकडनं रांगोळीच्या माध्यमातून म्हणजे रांगोळीपासून बनवलेली ही 4 फुटांची सुंदर सुबक अशी भडक गुलाबी रंगातली मूर्ती आपण बघतोय। 7 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभर बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना देखील 7 सप्टेंबर रोजी झालेली आहे। मुंबईतील जे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांचे जे देखावे असतात ते सर्वत्रच प्रसिद्ध असतात। त्याचप्रमाणे मुंबईतील जे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांच्या मूर्ती ज्या बाप्पाच्या ज्या मूर्ती असतात ते देखील जगभर प्रसिद्ध आहेत। आता आपण आलो आहोत परळमधील तकदीर सार्वजनिक मंडळ या मंडळाच्या बाप्पाला भेट देण्यासाठी। बाप्पाची जी ही मूर्ती आहे ती पूर्णपणे रांगोळीपासून बनवलेली आहे। दरवर्षी हे मंडळ जे आहे ते दरवर्षी नाविन्यपूर्ण अशी मूर्ती बनवत असतात। त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी रांगोळीपासून ही जी आहे ती मूर्ती बनवलेली आहे। ही मूर्ती साधारण 4 फुटाची आहे। त्याचप्रमाणे आपण जे मूर्तीच्या मागे जे पाहत आहोत ते जे चाळमध्ये जसा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे हा देखावा त्यांनी सादर केलेला आहे। इथे आपल्यासोबत मंडळाचे काही विश्वस्त आहेत, त्याबद्दल त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, वेगळ्या प्रकारची आपली ही मूर्ती आहे, दरवर्षीच आपण नाविन्यपूर्ण मूर्ती अशी साकारत असतो, यावर्षी रांगोळीपासून मूर्ती साकारलेली आहे। कशा प्रकारे साकारण्यात आलेली आहे, किती वेळ लागलेला आहे ही मूर्ती बनवण्यासाठी? मला वाटतं जवळपास 1 आठवडा आम्ही ही मूर्ती बनवण्याचा वेळ घेतलेला आहे। आम्ही दरवर्षीच नाविन्यपूर्ण असं काहीतरी समाजाला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो। त्याप्रमाणे ह्यावेळी देखील आम्ही वेगळं काहीतरी सर्वांना वेगळा काहीतरी अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एक चाळ संस्कृती जी आपली आहे लालबाग परळमध्ये ती आपण जपण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सामाजिक एक प्रयत्न म्हणून। मागच्या वर्षी देखील आम्ही कापसाचा गणपती बनवला होता। दरवर्षी आम्ही वेगवेगळे गणपती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे यावेळी आम्ही रांगोळीपासून मूर्ती तयार केलेली आहे। तसेच आपले लालबाग परळमध्ये जुनी जी चाळ संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढे देशात वाढत चाललेल्या महिला अत्याचारावर शिवडीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चलचित्रांचा देखावा या घटनांवर साकारलेला आहे। माझं काय चुकलं अशी टॅगलाईन देत हा देखावा साकारण्यात आलाय।
नुकत्याच बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाला होता नुकताच आणि या अत्याचाराची घटना या चलचित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने वातावरण भारावून गेलं आणि यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्तानं अमित शहांचा खास दौरा आहे आणि आज अमित शहांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानावरील बाप्पांचं दर्शन घेतलं आणि यावेळी ब्राह्मणांच्या उपस्थितीत शहांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी जात अमित शहांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली. यावेळी अमित शहांच्या पत्नीही उपस्थित होत्या आणि त्यानंतर अमित शहा सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. नंतर अमित शहांनी आशिष शेलारांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.